हॅलो नमस्कार. उपस्थित सर्वांचं स्वागत. आज आपला 73वा ओळखपट्टा वेगवेगळ्या क्षेत्राच्या व्यक्तींना आपण इथं बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो असा हा उपक्रम. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले त्यांची थोडीशी मी आधीची ओळख करून देईन, कारण बरेच आमची जुनी ओळख आहे. खरं तर मला वाटतं 1992 साली एक रॉक क्लाइम्बिंगचा कॅम्प होता भाट्यामध्ये. मी मला वाटतं 11वी ते 12वीला होतो आणि किरण बहुतेक 6वीला असावा, पटोल हायस्कूल 6वी किंवा 7वीला. ते मला आठवतं ही आमची खरी पहिली वेळ. तेव्हा तो काही डान्सर विन्सर नव्हता. आणि त्याच्यानंतर मला आठवतं 2003 साली पहिल्यांदा मी गोळवला रेकॉर्ड डान्सच्या स्पर्धा घेतल्या होत्या आपल्या 1 नंबर शाळेच्या स्टेजवर. 2003 ते 2015 जवळपास 12 वर्ष स्पर्धा घेतल्या. मला वाटतं 1 वर्ष किरण नसेल परीक्षक, पण बाकी कायम परीक्षक आणि त्याचा डान्सची एक झलक हे बघितलेलं म्हणजे गोळपेतल्या लोकांचं भाग्य असं मी म्हणेन. त्या स्पर्धांमध्ये गोळपेमध्ये जिल्ह्यातले जे जे डान्सर आहेत चांगले चांगले ते सगळे या गोळपेला पाहायला गेले. आणि ते निव्वळ या किरण बोरसुटकर याच्यामुळे. आणि खरं तर स्पर्धा चालू केल्या त्याही किरणला म्हटलं होतं असे असे चालू करायचे, दादा तू आहेस ना, तर तू मी म्हणशील तेव्हा येईन. 12 वर्षानंतर बंद केल्या. त्यालाही एक इन्सिडन्स असा होता की जेव्हा बाहेरच्या गावातली डान्ससाठी मुलं मुली जेव्हा येतात तर आपल्याकडे काही त्याची पथ्य पाळली पाहिजे. ते नंतर माझ्या लक्षात आलं की आयोजकांची अडचण होते त्यामध्ये. जेव्हा लोक शिट्ट्या आणि जेव्हा स्टेजवर जायला लागतात तेव्हा म्हटलं आता इथे आपण पास करावं. त्याच्यामुळे ते खुंटलं. खरं तर माझी इच्छा होती पुढे चालावं, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. रात्रीची वेळ असते, डान्सचे काय आपण रात्रीच घेत होतो, त्याच्यामुळे तो प्रवास थांबला. म्हणजे तर मलाही पुढे चालू ठेवायला आवडलं असतं, पण त्या सगळ्याचं श्रेय या किरणचं होतं. एक परीक्षक म्हणून अतिशय उत्तम परीक्षक, उत्तम डान्सर, जिल्ह्यातील उत्तम डान्सर असं मी त्याला म्हणेन. मला वाटत नाही आता त्याचा प्रवासात ते सगळं येईलच की जिथे जिथे स्पर्धा होतील ते त्या स्टेजला गेला नाही असं किरणचं कुठचं स्टेज सुटलं नसेल. चांगला कोरिओग्राफर आणि अनेक विद्यार्थी घडवलेला पूर्णवेळ डान्स यासाठीच आयुष्य वाढवून घेतलेला आणि त्याच्यावरच त्याचं आयुष्य चालू असलेला असा एक दुर्मिळ डान्सर कोरिओग्राफर आज आपल्याला लाभलेले किरण बोरसुटकर. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यांचा आपण काळातून स्वागत केलं. पुढील सर्व सूत्र आपण किरणकडे देऊया. नमस्कार. खरं तर माईक हातात घेतल्यानंतर बरंचसं बोलायचं असतं, ती माझी सवय आहे. अँकरिंगचं सुरुवात केलेली आहे, पण आता काय बोलावायचं हेच भीती वाटते. मी खरंच भीती वाटते, कारण स्वतःचा एक जीवनाचा प्रवास सांगायचं म्हटलं तर बरंचसं अशा गोष्टी आठवतात की डोळ्यातून पाणी पण येईल. अशा पण काही गोष्टी असतात आणि आनंदाचे पण असतात. पण मला माझं भाग्य की मला या गोष्टी आता इथे तुमच्या समोर मांडायला संधी दिल्याबद्दल. माझं नाव किरण गोपीनाथ बोरसुटकर. मी म्हणजे माझे वडील बोरसुट गावचे, संगमेश्वर बोरसुट, आणि आई पोचरी, चाकादेवी पोचरी असायची. आणि म्हणजे गावात माझा जन्म झाला नाही. आणि पगरवाटा येते म्हणजे परटवाडे पगरवाटा, तिथे आई बाबा भाडीला राहायचे. तिथे कोलगे म्हणून होते, त्या कोलगेंच्या इथे माझा जन्म झाला. माझे 2 मोठे भाऊ आहेत. एक मोठा भाऊ सचिन, 2 नंबरचा भाऊ प्रदीप, 3 नंबर मी, आणि 4 नंबर माझी बहीण शकुंतला. त्यांची लग्न झालेली आहेत. म्हणजे खोड्या तर प्रत्येक जण आपण करत असतो. प्रत्येक लहानपणी काय ना काहीतरी खोड्या करत असतो. म्हणजे मला आठवतं अजूनही की डान्स हा विषय माझा आधी तिथे नव्हता. मुळात आधी काही गोष्टी अशा सुरू झाल्या की क्रिकेट. फार पूर्वी क्रिकेटनं मळ्यात घ्यायचं. आपण मैदान तर म्हणतात मळा असे, त्याच्यावरती मला आठवत नाही आहे अशी एक चौकट आणि एक दांडी चोप आहे की काय काय म्हणतात त्याला नाही लक्षात नाही. ते मारण्याचं काम पण मी करायचं. ते मला 5 पैसे 10 पैसे मिळतील ह्या इच्छा नाही का. ती लहानपण होती, बाळपण होती.
त्याच्याने ते सुरुवात झाली होती. तिथून सुरुवात अशी झाली, त्या म्हणायचं कारण, सांगण्याचं कारण की तिथे बेंजो सुरू झाला होता. फार पूर्वी बेंजो सुरू झाला आणि बेंजो त्यावेळेला एवढा, म्हणजे माझा जन्म 13/1/79, तर त्याच्या एक 5-6 वर्षानंतरचा म्हणजे माझा प्रवास खरं तर तिथला त्या ह्याच्यातला बेंजोने सुरुवात झाला. बेंजो म्हटल्यानंतर आहे ना, ते पहिल्यांदा कोळी, मी आहे कोळी, हे ठराविक ठरलेलं असतं. प्रत्येक सुरुवातीला ते ठराविक ते एक बेंजोचं हे करायचं, लावायचं. तिथपासून माझे पाय तिरका लागले. मला माहिती नाही की डान्स याला म्हणतात, हे मला माहिती नव्हतं. पण मी असंच फक्त उड्या मारत, हे करत तेच करायचो आणि कायम तेच केल्यानंतर पूर्ण कोणतरी शाबासकी मारायची. आता पहिला मुद्दा आहे की आम्ही ती मैदान म्हणजे सुरू करायचो, शेणबीण थापूर वगैरे सुरू करायचो. त्यावेळेला साधारणतः 4 आण्याची तुम्हाला पण अनुभव असतील, आता 80चे 70चे असतील, तर त्या ह्याच्यात एक 20 पैशाची 25 पैशाची 50 पैशाची पण मॅच लागायची. सांगण्याचं तात्पर्य एवढं की सगळे मिळाल्यानंतर, म्हणजे जे कोणी जिंकते 11-12 जणांची टीम असेल तर ते कुरकुरे घ्यायचं वाटतं. सगळे पोटात हे कोणी खाल्ले तुमच्यापैकी? सगळ्यांना. तर तिथून आम्ही जी सगळी आमचे जे मित्र होते, बेंजो म्हणजे तिथून आम्ही ते पैसे मिळाले की एक ठराविक ठरलेलं असायचं की काहीतरी वाजवायचं. डबा आम्हाला बेंजोला हात लावायला द्यायचे नाही, आम्ही डबे घ्यायचो आणि काहीतरी वाजवत बसायचं. असं काय रिदम नाही, त्याला काही नाही. असं करता करता पालखी यायची, होळी, त्यावेळेला ते सर्रास वाजायचं आणि तिथे पालखी नाचवायचं आम्हाला एक अनुभव मिळाला. ते पण नृत्य होते, आम्हाला माहिती ना, फक्त नृत्य म्हणजे हे नाचवा तुम्ही, हे नाचायचं आहे. आम्हाला नृत्य डान्स हा शब्द आम्हाला तेवढा माहिती नव्हता. तिथून खरं तर प्रवास माझा फक्त अशा साध्या स्टेपने सुरू झाला. पण कालांतराने आमची म्हणजे आम्ही तिथून बाहेर पडलो आणि घाणेकरला एक गाडी पडली. तिथे आम्ही तिथे साधारणतः मला एक्झॅक्ट तारीख अजिबात आठवत नाही, कारण तो पहिला डान्स, पहिली वेळ मला खरं तर पाहिजे होती, आठवण सांगितलेली होती पण माझ्या लक्षात नाही आहे. त्यावेळेला सार्वजनिक पूजेचं सुरुवात झाली. डिसेंबरचा शेवटचा आठवडा, दर वर्षाचा डिसेंबरचा शेवटचा आठवडा असायचा. शेवटच्या आठवड्याचे शनिवार रविवारी त्यांची नेहमी पूजा असायची आणि त्यावेळेला तिथे काही ना काहीतरी नाटक, पहिल्यांदा डान्स हा विषय तिथे नव्हताच. मुळात तिथल्या लोकांच्या डान्स यायचा विषयच नव्हता. मग मला डान्स येत होता, तर एक चित्रपट आलेला अप्पूराजा, कमल हसन यांचा. एक कमल हसन एक मोठा आणि कमल एक बुटका, त्याचा दोघांचा एक चित्रपट. आणि त्याच्यात कमल हसन यांची एक एंट्री होती, आया है राजा लोगोरी लोगो. तेव्हा ते जे गाणं घेतलं होतं मी, तेव्हा ते कॅसेटचा जमाना होता. कॅसेट आम्ही पेनाने करायचो आणि तो आया है राजा लोगोरी लोगो गाणं केलं होतं. आणि माझा ड्रेस काय असेल विचार करा. माझे पप्पा सोडणारं काम करायचं, एवढं पण त्याच्यात काही मिळकत नव्हती. पण पप्पाने त्यावेळेला मला ही गोष्टी, माझ्या दोन्ही मुलांना पण कदाचित माहीत नसेल की माझा ड्रेस काय असेल. आता ते लोक असतील काय असेल, शौर्य प्रेमो सांगतो. त्यावेळेला ना असं कमल हसन म्हणजे वेगळाच एक होता लोक, स्टायलिश असं. मी लाल शर्ट निवडला होता, लाल पॅन्ट, त्याच्यानंतर शूज पण लाल. मला का कोण असतं, मला आजपर्यंतही कळालं नाहीये की मी ते का निवडलं. त्यावेळेला खरं तर तो लाल कलर मला आवडत असेल किंवा त्यावेळेला ते काही मला नाही माहिती ते. आणि मी जेव्हा स्टेजवर डान्स सुरू केला आणि त्याच्यातली एक स्टेप होती, आत्ता त्या स्टेपला कोण खरं तर विचारत नाही, पण ती स्टेप होती अशी, ही स्टेप होती. ही स्टेप जेव्हा केली
एक गाणं सुरू झालं, आया है राजा लोगो रे लो. राजा के संग सब जुमलो जुमलो केलं होतं आणि ती जी स्टेप केली ना मी म्हटल्या एका पॉईंटला, तेव्हा टाळ्या एवढ्या पडल्या म्हणजे आता अंगात टाकायला. थँक्यू ही आठवण करून दिल्याबद्दल. एवढा त्या स्टेपला मला सलग 3 वेळा डान्स करायला सांगितलं. वन्स मोर, वन्स मोर, वन्स मोर. त्याच्यानंतर बक्षीस घेताना सुद्धा मला ती स्टेप करायला सांगितली, कारण पूर्ण खाणीकरळीत कोणालाही स्टेप ती येत नव्हती. मग त्यांनी करून बघायचा प्रयत्न केला होता, पण कोणी नाही. आणि असं करता करता त्यावेळेला मला आठवतंय की एक 50 ते 60 रुपये मिळाले एकाच वेळ. नंतर दुसऱ्या दिवशी नाटकाचं वेळ असते, नाटक असतं, त्यावेळेला पण करायला सांगितलं होतं. तेव्हा कुठेतरी एक ताकद आली. म्हणजे सगळ्यात पहिलं स्टेज, सगळ्यात पहिलं आजपर्यंत मी जो परफॉर्म केला आहे ते खाणेकराळे मित्रमंडळाने, त्यांच्या सपोर्टमुळे मी एवढा आहे. आणि आजपर्यंत आज काय मी एकही कार्यक्रम चुकवलेला नाही. इथली जी तारीख असेल त्या तारखेला मी डान्स करतो. जेव्हा मी डान्समधून बाहेर पडलो म्हणजे डान्स करायचा, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाला मी तिथे उतरवलं. तिथून म्हणजे मी नाही पण मी तिथं जातो, पण माझी दोन्ही मुलं तिथे आत्तापर्यंत तिथपासून आत्तापर्यंत डान्स सादर करतात. ते कधीच थांबणार नाही, कारण ज्या रंगमंचाने मला जन्म दिला आहे कलाकार म्हणून, त्याला मी कधी विसरणार नाही. तिथून मग शाळा माझी पटवर्धन हायस्कूल. पटवर्धन हायस्कूलला शून्य अभ्यास, दररोज मार खायचो. मला एकच सर आठवत आहे NCCचे, ते मला जवळ घेऊन नेहमी सकाळी बोलायचे, तू माझा कृष्ण, तू माझा राम. हे केल्यानंतर मला एवढंच माहिती आहे की यांची काहीतरी काम आहे. मला हे माहिती होतं, कारण ते आता माहिती झालं, त्यावेळेला माहिती नाही. तेव्हा मी ना मला सर जवळ घेतात, सर घेतात, मग मी त्यांचं काही ना काहीतरी काम करून यायचो. पण दुपारनंतर जेव्हा शाळा आम्ही त्या याला थोडा उशीर झाला वगैरे झाला, एक थपाटा काढल्याशिवाय मी आजपर्यंत 365 दिवसांपैकी किमान 300 दिवस मी मार खाल्लाय. त्यांचा मार खाल्लाय म्हणजे इन सेन्स की त्यांना मी भेटायचो प्रत्येक गोष्टीला, PV जोशी सर. आणि आत्ता भेटले इथे खरंच माफी मागतात, माफी मागण्यासाठी की त्यावेळेला किरण मला फक्त तूच दिसायचंच रे, राग आला की तूच दिसायचं असं का, पण हे जाण पण नाही. पण आत्ता असं की आम्ही एकत्र चालतो, एकत्र, बाकी कोणी आठवत नाही पण त्यांना मी आठवतो. कारण त्यावेळेला पण त्या मार खाण्यात पण प्रेम होतं. सांगायचं तात्पर्य एवढं की त्या सरांमुळे मी पण दणकट बसलो, म्हणजे मार खाऊन पण चिवट म्हणतात ना. त्याच्यानंतर मग मुजुमदार सर, डान्सचं सांगतो मी, पण या गोष्टी या ठराविक काही आहेत त्याच्यातले. त्यांचा मला शाळेत डान्स करायला प्रोत्साहन कोणाकोणाचं मिळालं ते सांगायचं वाटतं. मुजुमदार सर माझे क्रीडा शिक्षक, अतिशय चिवट माणूस. कशासाठी? खेळण्यासाठी. नाही तू खेळायचंस, मला काही माहिती नाही, तू इथे उभं राहून हे करायचंस. म्हणजे अक्षरशः असे ते घडवायचे ना, व्हॉलीबॉलला शिकवायचं. एवढं छान, एवढं त्यांनी हे केलं होतं. व्हॉलीबॉलमध्ये मी ट्रेन, मी आधी एकदम उंचीने कमी, त्यामुळे मी लिफ्टर. पण जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो खेळायला, मॅचेस असायच्या कोल्हापूर, त्यावेळेला दौरे खूप केलेले आहेत राज्यस्तरीय मॅच होते, तेव्हा कॅम्प फायर व्हायचं. म्हणजे कॅम्प फायर असं नाही, 4-7-8 दिवसाचे एक आम्ही जायचो, कॅम्पच म्हणायचं. मग एक कॅम्प फायरला कसे डान्स करायला सांगायचे, तेव्हा सरांना कळालं की मी डान्स करतो. मग जेव्हा गॅदरिंग सुरू झालं स्कूलला, तेव्हा सरांनी पहिलं माझा मुलगा नाचणार, मला बोरसुटकर बोलायचं. मला किरण या नावाने शाळेत कधीच क्वचितच नाव बोरसुटकर. आणि जेव्हा मी डान्स सुरू करायला तिथे केला, मला अजूनही आठवतंय, एक ग्राउंडमध्ये एक चिडू पाखरू कोणी नसायचं. सगळे डान्स बघायला एकमेव माझा डान्स बघायला एवढं खिडकीतून इकडून तिकडून बघायचे. खुर्च्या लावलेल्या असायच्या, खुर्च्या काढायचे का मुलांना किंवा लोकांना बाहेरून
म्हणजे आले त्यांना जागा व्हायला पाहिजे म्हणून एवढं माझ्या म्हणजे तिथून मला जे शाळेकडून पण एवढं बळ मिळालं आहे ना, क्या बात आहे. म्हणजे डान्स म्हणजे आता याच्यानंतर म्हणजे क्वचितच असं डान्स आठवतं शाहरुख खान यांचा काली काली आखे, तो शाळेत तर मला वर्गावर्गात करायला सांगायचं. म्हणजे मला बोलवायचं मुद्दा म्हणून, तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हतं. शाळेचा एक तो याचा रेकॉर्ड हे असायचा, टेप रेकॉर्डर असायचा एवढा, त्याच्यात जनगण मन किंवा कधीतरी लावायचं ते वगैरे असं. त्यावेळेला ते लावून ते लावायचं सगळीकडे. मग लोकांना शाळेत कळायचं ह्या कुठेतरी याचा डान्स चालू आहे म्हणून. म्हणजे एवढं काही शिक्षकांना पण आवड होती. मग एक श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, त्यावेळेला प्रत्येकाला शिक्षक, तू श्रावणी शिक्षक झालीस, मला शिक्षक व्हायला कोणी द्यायचं. शिक्षक म्हटलं की मर्यादा, पण मला कार्यक्रम करायला लावायचं. म्हणजे आमचा प्रवास म्हणजे आता मी 5वीला पटोले हायस्कूलला हे गेलो होतो, 3पासून 10वीपर्यंत मला एवढे डान्स करायला लावलेले अभ्यासात. आणि व्हॉलीबॉलला असल्यामुळे मार्क थोडेसे वाढायचे. म्हणजे दादा खरं सांगायचं म्हणजे 35% पास झालं 10वीला. त्यामुळे कसं होतंय की ते सगळं प्रवास करता करता डान्स याच्यामुळे माझं शिक्षण राहिलं एवढं. मी त्याच्यानंतर शिकलो. पण हळूहळू असं झालं की डान्स क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी अगदी पूजा असू दे, कुठलाही सण असू दे, सार्वजनिक पूजा, शिवजयंतीला तर सर्रास असायचे डान्स. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे रत्नागिरी आता पावस या ओळखसाठी तुमची इथे पण डान्स पाऊसला तर मी किती वेळा नंबर घेऊन गेलो. बरंच रत्नागिरी शहरात ऑलमोस्ट 1 आणि 2 नंबर याच्याशिवाय नंबरच काढले नाही. क्वचित कधी नंबर काढले तर रागाने काही जणांनी नंबर नाही दिले तर अशी पण परिस्थिती. पण माझ्यापेक्षाही चांगले डान्सर होते, काही खास करून लेडीज. एक गाणं होतं नाचे बैरी म्हटलं, ते सर्रास गाणं वाजायचं. तर ते गाणं आल्यापासून मग आम्ही थोडेसे खाली आलो. आमची वेस्टर्न स्टाईल लोकांना आवडायची, पण तिथपासून थोडंसं आमचा 2 नंबर, मग का नंबर येत नाही. मग आम्ही क्लासिकल, मग आम्ही विरोध करायला हे यांना देतात त्यांना देतात. पण क्लासिकलवरती प्रेम ठेवायला लागलं जेव्हा आम्हाला मेधाताई आकाशी आम्हाला तिने बोलवलं. आणि माझे मित्र होते मनोज देवरुखकर, मी, उदय कांबळे, असे आम्ही मित्र एकत्र होतो. आम्ही ग्रुप काढला होता रंगीला ग्रुप. आणि असं करता छोटे मोठे शो करायचो. आणि शो करता करता आम्हाला मेधाताईने आम्हाला बोलवलं, सांगितलं की तुम्ही एवढं सगळं करताय, तुमचा बेस तयार व्हायला. खरंच ही गोष्ट आम्हाला तेव्हा कळाली की बेस पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी. डान्ससाठी तर बेस हवाच. मग आम्हाला मेधाताईकडे आम्ही गेलो. तिथपासून आमचं आता एक वेगळं वळण सुरू झालं. मुळात स्थिरता पाहिजे डान्सला, त्या उभं राहिलं पाहिजे, इकडे तिकडे नाही. आधी दा दिन दिन दा दा दिन दिन हे आमचं सुरू झालं. पाय वाजवायचे आणि त्याच्यातून रिदम काढायचं हे आम्हाला तेव्हा कळालं. आधी पाय, नंतर घुंगरू बांधायचं. मग प्रारंभिक परीक्षा दिली, प्रथम दिली, द्वितीय दिली, तृतीय दिली. का कोणास ठाऊक अचानक मला म्हटलं हे नको आहे. मला काहीच कळलं नाही की मला असं आवड निर्माणाचं नाही. आवड नको आहे असं म्हणजे नको आता हे की मला नाही आवडत आहे असं नाही. मला ॲक्च्युली त्या वेस्टर्नच्या गाण्याची एवढी ओढ होती, एवढं म्हणजे मला हे व्हायचं की मी कुठेतरी नाही, मला हे नको करायला. त्यावेळेला झुंजमुंज पहाट झाली, हे गाणं एक सगळी करायचो. ती गाणी आहेत, काही गाणी अशी ठराविक गाणी होती की टिपिकल गाणी दरवेळेला कुठल्या ना कुठल्या तरी कार्यक्रमात व्हायचे. मग आम्ही वेस्टर्नचं मग ताईला सांगितलं नाही, मला जमत नाही आहे, शक्य नाही, मग या कार्यक्रमामुळे आमचे कार्यक्रम राहतात. मग आम्ही वेगळे झालो. आणि एक वेळ अशी आली की एक गाणं आलं माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्निंग पॉईंट आणि एक बेस्ट डान्सर म्हणून माझी ओळख मला त्या गाण्यापासून मिळाली. सलमान खान यांचा चित्रपट प्यार किया तो डरना क्या, त्याच्यामध्ये सलमान खान शर्टलेस होता,
समुद्रावरती गाडी घेऊन आलेला, गिटार घेऊन ओ जाने जाना ढूंढे तुझे बाण, हे गाणं आलं होतं. त्यावेळेला सलमान खानने अख्ख्या जगाला वेळ लावलं होतं. त्याच्यामध्ये मी पण होतो. ते गाणं आम्ही काय शर्टलेस होऊ शकत नव्हतो. त्यावेळेला माझं एक बेलबागेतला एक मित्र होता, आता मुसलमान होता, आणि त्यावेळेला मुसलमान मुलं जी होती ती त्यांचे कपडे चकचकी काहीतरी असे स्टायलिश बिलिश, आणि आमच्याकडे तेवढं घेण्यात हे नाही. आणि 10वी नंतर मी पहिल्यांदा फोन हे असायचे बघा, STD काय पॉईंट STD काय, तिथे मी कामाला होतो. तर तेव्हा ती ओळख झाली, त्यांनी नाक्यात होतो तेव्हा मुसलमान मुलांची ओळख झाली तिथे वगैरे, ती डान्सर तिथे. मग मी त्यांच्याकडे शर्ट मागितला, एकदम पूर्ण असं काळा चकचकी शायनिंगचं, आणि जीन्स पॅन्ट होती. जीन्स पॅन्ट पण होती ती दुसऱ्याची मागितली होती, ती मला काय होत नव्हती म्हणून मी सुंब बांधलं होतं आणि शर्ट मोठं होतं. मग मी काय केलं, ते मोठं केलं, ती स्टाईल होती म्हणून काय करू याला, एकदमच खूप मोठं ढगळं दिसतं, माझी तब्येत अशी. मग काय केलं, ते शर्ट घेतलं आणि इथे पहिल्यांदा गाठ मारली. आणि त्यावेळेला पहिला डान्स माझा होता सावरकर नाट्यगृहाला, तर खूप जाने जाना. मला काहीतरी वेगळं करायचं हेच माझ्या डोक्यात, काहीतरी एंट्री वेगळी घेते. काय करू करता करता मी एकाला विचारलं, दादा मला गाडी मिळेल का रे? रत्नागिरीत पहिल्यांदा स्टेजवरचं गुलाबाचं फुल कोणी आणलेलं नव्हतं. ते फुल प्रेक्षकांना टाकायचं किंवा कसं, ते एक हे केलं गेलं. त्याच्यानंतर गिटार काय फक्त धरायला, वाजवायला ते येत नव्हती, ती स्टाईल होती, ते एक लूक होतं बघायला, ते म्हणून ते कोणी आणलेलं नव्हतं. ती सुरुवात केली, गाडीची सुरुवात मी केली. जेव्हा नाट्यगृहात गाडी आणली तेव्हा जे प्रेक्षकांनी जो रिस्पॉन्स दिलाय तो मी कधीच विसरू शकत. म्हणजे त्या गाण्याने जे ओ जाने जाना सांगायला अजून आवडेल की सलग 26 वेळा 1 नंबर मिळाला. सलग 26 वेळा. मला माहित नाही की अजून कुणी असं नंबर मिळवलाय, कदाचित कुणीतरी मिळवला असेल, पण नाही माहिती म्हणतात तेव्हा मीच समजतो की 1 नंबर मिळवला असेल. त्या गाण्याने वेगळी ओळख करून दिली, ती सलमान खान स्टाईल. आणि त्याच्यानंतर हळूहळू एक पिक्चर आले, केस लांब ठेवायची. आता हा चित्रपट होता तेरे नाम, त्याची स्टाईल अशी होती. आणि आपल्याकडे रत्नागिरीत असे केस लांब वाढवले की समजायचं की हा वाया गेले ना म्हणून. ते तसंच आम्ही आहोतच कलाकार, आम्ही तसंच राहणार, तसंच करणार. कुठे आम्ही मारामारी करायला कुठे जात नव्हतो किंवा कशात कुठे पडत नव्हतो, तरी पण ते कुठेतरी लेबल लागलं की हे वाया गेलेलं आहे. मग ते लांब केस एवढे इथून असेल पूर्ण, मग बिंग पाडायचा, ते टपोरी लूक वगैरे, मग इथे बांधायचं. मग हे गाणं आलं, तेरे नाम मधलंच गाणं होतं लगन. तिथून म्हणजे सलमान खान यांची गाणी खूप अशी गाणी घेतली, त्यावेळेला तो ट्रेड होता त्यांचा. आणि मध्येच एक चित्रपट येऊन गेला, बडे मियां छोटे. तिथून जी माझी ओळख सुरू झाली एका डान्सरची, एका कलाकाराची, ती आजपर्यंत चेतन उपदेकर, आता तो पोलीसमध्ये आहे, तो आणि मी CK ग्रुप म्हणून काढला होता. चेतन आणि किरण, बडे मियां छोटे मियां डान्स आम्ही केला होता. होल जिल्ह्यात रत्नागिरीत कोणाचाही डुएट परफॉर्म असा झालेला नाही. ज्या वेळेला बडे मियां आपण तो उंच होता, चेतन उपदेकर माहिती आहे ना, तो आणि मी एकदम. आणि त्या गोविंदा, जेव्हा माझे खरं तर प्रेरणास्थान गोविंदा, मिथुन चक्रवर्ती, जावेद जाफरी, रेमो डिसोजा सर, हे सगळं आहेत. पण आता गोविंदाचं नंतर रेमो सरांचं बोलेलं नाही, गोविंदा सरांचा जी एक एक्सप्रेशन होते, आता आपण त्याला स्वॅग म्हणतो. म्हणजे हे अगदी असं करणं, असं करणं, ह्याला हे स्वॅग म्हणतो आपण थोडं. पण ते गोविंदा सरांनी एक्सप्रेशनवरून, त्याने डान्स नाही केलं तरी एक्सप्रेशनमधून ते डान्स दिसते. मग तिथपासून माझी एक वेगळी ओळख सुरू झाली. पण मी तिथपासून कुठलाच
जास्त हिरोचे डान्स केले नाहीत. गोविंदा माझा शिक्का लागलाच. मग ती जो डान्स करायला लागलो ना, मग मेरी शादी करवाओ, वय्या वय्या, अशी काही गाणी, गोविंदाची गाणी आहेत ती लागोपाठ करत गेलो मी सगळं. आणि गोविंदाचं लेवल लागल्यानंतर एक असतं ना, एक थोडासा इगो येतो, माझ्यात कोण नाही, माझ्यात कसं, तर प्रत्येक कलाकाराचं असतं आणि तो धडकन आपटलाच पाहिजे. खरं आहे, मला पण, मी पण आपण म्हणतो ना प्रत्येक वेळेला आय एम द बेस्ट. नाही, आपल्यावरती कोणत्या कोणती असतोच, पण फक्त लक्ष ठेवायचं. तेव्हा खूप हे झालं होतं, म्हटलं बरे, नंतर मग आम्ही हळूहळू खाली आलो. का? कारण जे नवीन आम्ही करायचं होतं ना, ते थोडंसं विसरलो. म्हणजे काय, आम्हाला लोकांना तर हे आवडतंय ना म्हणून आम्ही तेच करत असतो. पण काही जण असे डान्सच्या क्षेत्रात असं पण आहे की सगळं नवीन नवीन येत गेलं. बऱ्याचशा गोष्टी, जावेद जाफरी सरांचा डान्स आला, त्याच्यामध्ये त्यांचं लॉकिंग पॉपिंगचे मध्ये सेक्शन्स होते. परत त्यांचं मायकल जॅक्सन सर, तर आम्ही क्वचितच डान्स केले. सगळ्यांचा हे गुरु म्हणजे मायकल जॅक्सनचं, तर त्यांचे पण डान्स आम्ही कमी केले. असं प्रवास करता करता आमचं ग्रुप झालं, ACK ग्रुप. आणि त्याच्यानंतर पोलीसमध्ये तो लागल्यानंतर साहजिकच एक सरकारी शिक्का पडल्यानंतर थोडंसं वेगळं झालं. मगाशी मी बोललो होतो, एक मित्र मनोज देवरुखकर म्हणून, तो माझ्याबरोबर होता. आणि 2003ला मला तारीख एक्झॅक्टली आठवत नाही, 2005ला, माफ करा, आधी 2003चं सांगतो. 2003ला आमची जेव्हा मी असे स्पर्धा किंवा असे करत होतो, तर मनोज देवरुखकर हा एक असा व्यक्ती आहे की त्याने मला एक व्यवसाय म्हणून काय असेल डान्स क्षेत्रात ते करून टाकलं. त्याचा आत्महत्या नाही आहे, 2005ला त्याचा ॲक्सिडेंट डेथ झाली त्याची. पण मनोज देवरुखकरचा आत्ता मी इथे जो व्यवसाय करतो की जे मी पोट भरतोय, ते फक्त त्याच्या पाठिंबामुळे. 2003च्या म्हणजे 14 एप्रिल 2003ला माझी डान्स अकॅडमी झाली. त्याच्या अगोदर त्याने एवढंच मला सांगितलं होतं की किरण, एवढी वर्ष तू डान्स करतोस का, आता कथ्थकचे शिकवतायत ना, मग आपल्याला शिकवायची गरज, आपण शिकवूया ना लोकांना, तुझ्यात एवढं सगळं आहे, तू शिकू शकतोस. एकाच वाक्याने आम्ही सुरुवात, म्हणजे मला बळ आलं. मग आम्ही सुरुवात केली. म्हटलं नाव काय ठेवायचं, तर डान्स अकॅडमी एवढंच माहिती ना, नाव काय ठेवायचं, किरण ठेव, तुझ्यात तू सुरू करतो, तुझ्याने काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही ती सुरू केली. आणि पारसनगर, ते पारसनगरच्या इथे गाळा घेतलेला आम्ही, तिथे आम्ही घेतलेले. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्री उमेशजी शेट्टे यांचा मोठा हात, त्याने मला जागेची व्यवस्था करून त्यांच्याकडून करून दिली. मान्य उदयजी सामंत त्यावेळेला नुकतेच निवडून आलेले आणि अन्य हे होते सगळं, त्यांच्या पाठिंब्यामुळे उद्घाटन झालं 14 एप्रिल 2003ला. आणि तिथपासून प्रवास जो सुरू झाला डान्सचा, म्हणजे शिकवायचा, मुलांना शिकवण्याचा, आजपर्यंत मला वाटतंय, मी आकडा एक्झॅक्टली सांगू शकत नाही, पण खूप मुलं, म्हणजे बरीचशी मुलं शिकून गेले. माझ्याकडे एवढे मंच आहेत, मी कधीतरी ते बघतो ना, मुद्दाम बघत असतो की कोण गेले आज, कोण काय करतंय. काही जण डान्स करत नाही, काही जण कुठेतरी डॉक्टर आहेत किंवा काही जण आहेत, पण भेटले की आठवण काढतात की आम्ही सर तुमच्याकडे होतो. कधी कधी काही गोष्टी आठवत पण नाही, तरी अचानक येतात आणि सांगतात. पण हे करता करता माझं म्हणजे 2003ला, 2004, 2005, 2005ला मनोजचा हात सुटला, ॲक्सिडेंट डेथ झाली. अक्षरशः म्हणजे मी तुटलो होतो तेव्हा. म्हणजे असं कोणतीही गेल्यासारखं वाटलं की आजही तेच वाटतं मला. जर आज तो असता तर बऱ्याचशा काही ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी झाल्या नसतात. पण असो, त्याच्यानंतर मग असा प्रवास सुरू झाला आणि काही स्पर्धा, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, आणि मग 2008ला माझं लग्न झालं. आणि त्याच्यानंतर
म्हणजे सांगतो याचं कारण असं की डान्सच गोष्टी की रत्नागिरीला पहिला मुलगा मी जाणार असेल रत्नागिरीचं नेतृत्व करायला 2009 माझा मोठा मुलगा शौर्य इथे येईल. हा माझा मोठा मुलगा याचा जन्म झाला. हा शौर्य तर याचा जन्म झाला पहाटे झाला आणि मला रात्री फोन आला होता की तुम्हाला दुसऱ्या दिवशी केरळला निघायचं 15 ते 16 जणांची टीम घेऊन. ॲक्च्युली ठरलं होतं अगोदर पण त्यांनी जी तिकीटं काढली याची अगोदर काढली होती ती त्यांना आम्हाला सांगायला विसरले होते आणि रात्री उशिरा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालं आहे तुम्हाला लगेच निघायचं. म्हणजे माझा मुलगा आला आणि मला केरळला नेतृत्व करायची हे मिळाली संधी मिळाली मोठी. अख्ख्या साधारणतः 7 राज्यांना मी नेतृत्व केलं. पंजाब वगैरे इकडची बरीचशी मला आठवते. पण केरळला तर मी डान्स आपल्या इकडचे महाराष्ट्राचे कल्चर बघितलं ना त्यांनी अक्षरशः भारावून गेले. लावणी काय माहितीच नाही मला किंवा गोंधळ हे कोण माहितीच नव्हतं मुळात. ऑफकोर्स तिकडच्यांना आपलं पण माहिती आपल्याकडचे इकडे पण माहिती नसेल पण ते एवढे भारावून गेले ना त्याच्यातले जेवढे कोरिओग्राफर असेल काही आत्तापर्यंत कॉन्टॅक्टमध्ये. इथपासून एक असा मजेदार आणि सुंदर प्रवास त्याला बायकोची साथ छान मिळाली. इथपासून मग 2000 साधारणतः 9, 10, 11, 12 असं दूरदर्शनला त्यावेळेला दूरदर्शन एवढं चालायचं ना सह्याद्री चॅनलवरती दिनादिन 10 दिनादिन 10 पहिलं त्याच्यामध्ये आम्ही जाऊन गेलेलो. दमदमादम मी स्वतः माझ्या क्लासशी म्हणून तर दर महिन्याला जायचो. म्हणजे ती एवढं आम्हाला ते सपोर्ट करायचे ते चॅनलवाले वगैरे. त्याच्यानंतर मग माझ्याकडे एक संधी आली अशी आली की एक सगळं करता करता झी मराठी फार पाठवलं आहे. झी मराठी पावलं पडते पुढे. म्हणजे काय म्हणतो इंडस्ट्री काय असते ते तेव्हा कळलं आम्हाला. इथे आम्ही रत्नागिरीत डान्स बसवायचो. एक 10-12 जणांचा मुलांचा डान्स बसवायचो. ट्रेनमध्ये बसायचो आणि कर्जतला शूटिंग एनडी स्टुडिओ तिथे जायचो. तिथे एक शनिवार रविवार 2 एपिसोड व्हायचे. शनिवारी सिलेक्ट झालं तर रविवारी पण कार्यक्रम व्हायचे. बाकीचे 3 दिवस तिथे 2 दिवस अगोदर प्रॅक्टिस म्हणजे त्या स्टेजवरती वगैरे कसं तिथे. आमचा एक परफॉर्म असा होता तिथला जो आज काय आता यूट्यूब चॅनलला पण आहे खेळ मांडला हे गाणं होतं. त्याचा एक किस्सा सांगायला मला आवडेल. आम्ही इथून गेलो होतो कर्जतला एका त्या कर्जत त्या एका लॉजवरती आम्ही थांबलो होतो आणि माझा एक रोल होता गुंडाचा. माझी ह्या त्यावेळेला तब्येत त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त होती. मी स्वतःला ते हे करण्यासाठी म्हणून त्या भूमिकेतच राहायचो. तसाच चालायचो तसंच बोलायचो असं होतं. त्याचा दुष्परिणाम भयानक होता. मी तो काळा तीन इथे लावला टी शर्ट इथे बटन असं ओपन करूनच चालायचं. मुलांना माहिती आहे की मी त्या रोलमध्येच आहे. आपल्या गावाचा वायनाडी गावाचा इथे एक मुलगा आहे अक्षय धुरल. तो कधी भेटला तर त्याला विचारा. तो जेव्हा तो ॲक्ट करायचा तर मी त्याला फक्त आपण ढकलताना ॲक्टिंगमध्ये फक्त असं करू पण मी त्याला असं ढकलायचं. तो उलट 2-3 वेळा उठलाय सुद्धा. एवढा माझ्या डोक्यात ते हे असायचं. तो रोल होता. तर रोलनं मी रात्री त्या दिवशी नागपूरचे तिथे आलेले कलाकार पुण्यातले होते आणि मी अजून कोणीतरी होते असे आम्ही जात होतो. आणि अनावधान आहे म्हणजे 2 दिवस अगोदर तिथे खून झाले कर्जतचे. हां आम्ही फिरतोय. एक नागपूरवाला सिगरेट फुटतोय. मी आपला माझ्या रोलमध्ये ते आहे ते केस थोडीशी मागे घेतलेली अशी. आता विचार करा केस मागे घेतले कसं वाटेल. एक रोल माझा मी व्हिडिओ पाठवतो त्यांना शेअर करेल.
केल्यानंतर पोलिसांची गाडी आली फिरायला, सगळे पळाले. आजूबाजूचे लोक तर हे बंद, दुकान वगैरे बंद, लॉजवाले मला आग मारतात, भागो 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 भागो. आम्हाला नाही माहिती, आम्ही कलाकारला आम्हाला कोण अडवते, आम्ही आपलं चालतो. आम्ही पकडलं, हवालदार म्हणतो इसलिए खून किया. मी रंगामच्यावरती खोटं बोलणार, येही थांबलो. ते खानात इथे नाही, इथे टपलं, इकडे मारलं मला, 2-3 वेळा मारलं. खरंच घाबरले. पोलिसांची काठी त्यावेळेला वेगळी होती, ती लागली नाही मला. त्याच्यानंतर मला 3-4 जणांनी पकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या ताकदीच्या पुढ्यात खरं सांगतो माझी ताकद तिथे बाहेर मांडली होती. त्या गाडीला असं पकडून एक पाय असं करून, कारण मी आतमध्ये जाणारच नाही तसं. उलट मी खून केला नाही, मी कुठे मी आणताय, मी रत्नागिरीचा आहे असं असं. तेव्हा माझी कुठे ते जे दुःख होतं ते गेलंच. मग लॉजमध्ये आले, त्याने ते लेटर दाखवलं, सगळं सांगितलं. पोलिसांनी सॉरी दिली, काही बोलले नाही, तसेच नाही. त्यावेळेला रात्री फिरायला मज्जा का बनवतो हे केली, फिरायचं नाही कुठे असं त्यांनी ते केलं होतं. आता आम्हाला माहितीच नव्हतं तो एक प्रसंग, तो असा प्रसंग आहे तो कधी विसरू शकत नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी जो न्याय दिला तो न्याय मी दिलाच. त्या भूमिकेत पुन्हा शिरलो आणि डान्स केला. आणि जेव्हा डान्स परीक्षकांना देशपांडे, मकरंद देशपांडे आणि उर्मिला मातोंडकर किंवा जज होते, तेव्हा ते ब्लास्ट आणि ती बेल वाजते आवडला की सगळ्यात बेस्ट परफॉर्म म्हणून तो आम्हाला मिळाला. त्या ह्याच्यात खेळ मांडला. म्हणजे एक स्टोरी दाखवली होती की गरीब मुलं आहेत, झोपडपट्टीची मुलं आहेत, ती खेळ खेळतात डोंबाराचा. आणि त्याच्यानंतर मग एक बॉम्बस्फोट म्हणजे करणारा एक माणूस होतो, म्हणजे तुम्ही नाही सॉरी आधी एक गुंड येतो. तो गुंड त्या एका माणसाला मारतो, म्हणजे पळतोय, त्याला मारतो गनने आणि गन तिने पडते आणि मी निघून जातो पळून. आणि मग ती रस्त्यावरची मुलं असतात ती साहजिकच आहे, काय आहे म्हणून उचलतात. ती बघतात इकडे, तो माणूस मेलेला आहे गोळीमध्ये. तो मुलगा बघतोय असं, तेवढे पोलीस येतात. पोलिसांना काय वाटतं ह्याने मारलं. म्हणजे तिथली ती स्टोरी मी केली तिथं ती झाली. त्याच्यानंतर त्या मुलाला पोलीस घेऊन जातात आणि नंतर डोंबाराचं काम ते आहे ते चालू, शेवटी पोट भरायचं असतं म्हणून ते डोंबाराचं काम चालू आहे. पण नंतर दुसरा माझा रोल, मी बॅग घेऊन येतो, तिथे ठेवतो आणि गर्दी असते ऑफकोर्स त्या डोंबाराच्या बॉम्बस्फोट खेळ मांडला म्हणून असं टायटल घेऊन ते लोक त्यांना खूप जजेसना खूप आवडलं होतं. एवढं छान. तिथपासून आमचा हे 2-3 परफॉर्म केले, पण साहजिकच अजूनही काही चांगले परफॉर्म होते. मग आम्ही ते 4 एपिसोड नंतर बाहेर पडलो. त्याच्यानंतर हळूहळू पुन्हा दूरदर्शन राज्यस्तरीय असं वगैरे झालं. त्यावेळेला जर आजची परिस्थिती असते तर आम्ही कुठच्या कुठे असतो. नंतर आम्हाला एक चांगली संधी मिळाली, ती माझ्या आयुष्यातली जी मुलं आहेत त्यांनी मला कोरिओग्राफर किंवा एक रत्नागिरीतला एक चांगला कोरिओग्राफर म्हणा किंवा एक चांगला मेंटर असा एक मला चांगली ओळख करून दिली. आम्हाला स्टार प्रवाह, महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार या ह्याच्यामध्ये आम्हाला जायची संधी मिळाली. म्हणजे 5 मुलं होती आमची. एक ऋत्विक सावंत, ऋत्विक सनगरे, ओंकार हलगी, कैफ मुल्ला आणि अभय जंगम अशी 5 मुलं. 5 जण म्हणून 5 स्टार म्हणून आम्ही टाकतो. KDA 5 स्टार, किरण डान्स अकॅडमीचा शॉर्ट फॉर्म KDA. हां, तर आम्ही ते. आणि मी त्यावेळेला परीक्षक अमृता खानविलकर, सॉरी, नंतर नाव आठवत सॉरी, ती चांगली होती. त्याच्यानंतर आमचे ना असे आम्हाला सलग 6 वेळा 5 स्टार मिळाले. आम्ही टॉप होतो, अगदी टॉप. नंतर आम्ही फायनलला गेलो तर अभय जंगम एक त्याची चूक अशी नाही, ॲक्च्युली एक पार्टनर आम्ही म्हणजे बॅक डान्सर होती, ती ह्या साईडला येणार होती, असा फिरून तिला इथे करणार होतो, ती चुकून इकडे उभी राहिली. त्यामुळे तर गडबड काय झालं, असं बघायच्या वेळेला असं असा करून झाला आणि कॅमेऱ्यात सगळं दिसत असते.
फायनलचं आम्हाला बक्षीस आम्हालाच मिळालं असतं, कारण आम्ही होतोच त्या लेवलवर, आम्ही तिथून बाहेर पडलो. आमचं दुर्दैव असतं. म्हणजे रत्नागिरी डान्सची ओळख म्हणजे मला तरी अजून बरेच जण सांगतायत तर ओळख मी करून दिली. वेगवेगळ्या डान्सची पद्धत काय आहे, ग्रुप तयार करण्याची पद्धत किंवा आम्ही सुरुवात केली. हिपहॉप डान्स, नवीन जे डान्स स्टाईल आहे ते सगळे आम्ही म्हणजे ग्रुप तयार करून परत चॅनलला बऱ्याचशा जाण्याची सुरुवात आम्ही केली. म्हणजे सुरुवात ही माझ्याने सुरू झाली, त्यामुळे खूप आनंद वाटला की याच्यातून कोण ना कोणतरी प्रेरणा घेईल, अजून कोणतरी जाईल आणि जातात. त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर 2013 नंतर त्याच्यानंतर 14, 15, 16, 17 असे आमचे वेगवेगळे आम्ही ऑडिशन बऱ्याच ठिकाणी दिली, आम्हाला यश मिळालं. कारण तोपर्यंत ना डान्सरची ग्रोथ होत चालली. बरेचसे कोरिओग्राफर, बरेचसे इंडस्ट्री, डान्स इंडस्ट्री मुंबईला तयार होत चालली. डान्स इंडिया डान्स आला, त्यावेळेस जी टीम होती त्या टीमने नवीन डान्सची ओळख करून दिली. म्हणजे आम्ही जे करायचो त्याला आम्हाला नावही माहिती नव्हतं, पण त्यांनी हिपहॉप डान्स, कंटेम्पररी डान्स ह्या सगळ्या डान्सची ओळख करून दिली. टेरेन्स लुईस कंटेम्पररी डान्स, हिपहॉप डान्स म्हणजे तुमचं रेमो सर. तर रेमो सरांचं एवढं चाहता मी की माझ्या मुलाचं नाव मी रेमो ठेवतो, ते पण सांगतो मी नंतर. तर त्या सरांनी अशी एक ओळख करून दिली डान्सला. आणि रत्नागिरी हिपहॉप कोणाला माहीत नव्हतं, तोडकं मोडकं माहिती होतं, अभ्यास केला होता, थोडे इकडे तिकडे बघायचो आणि ते आम्ही सुरू केलं. पण सगळ्यात मोठं माझा नाही, माझ्या ज्या 5 मुलं होती, खरं तर त्या मुलांच्यात एवढा स्पार्क होता ना की त्या मुलांनी हिपहॉप स्टाईल आपोआप उचलली आणि त्यांनी पण ती दाखवून दिली की नवीन स्टाईल काय आहे. पण अचानक सगळी मोठी मुलं झाली, थोडीशी आपापल्या काही डान्स अकॅडमी चालू आहे, काही जण बिझनेसमध्ये गेले, काही जण जॉबला बाहेर गेले, काही जण आउट ऑफ इंडिया आता आहे त्याच्यातली कॉन्टॅक्टमध्ये असतात. असा प्रवास करता करता सगळा आला कोरोना. हा सॉरी, रेमो सरांचा किस्सा हा कोरोनाच्या अगोदर 2016 माझ्या मुलाचं गुड्डू नाव, जन्म गुड्डूच आम्ही बोलायचं, नाव काय ठरलेलं होतं. माझा विचार काय होता की रेमो सरांच्या हातात त्याला द्यायचं, जे सर नाव देतील ते आपण त्याला देऊ असा विचार केला होता. काही इंडस्ट्रीमधले कोरिओग्राफर होते, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता. तर त्यांनी बोललं हो, मी आम्ही सरांशी बोललो, आम्ही देतो कॉन्टॅक्ट करून, हा थांब आता शूटमध्ये. असं करता करता महिना 1.5 महिना गेला, ते होतच नव्हतं पुढे काय. मग माझी मिसेस म्हणाली एवढं रेमोसर करतोय, मग आपण रेमोच नाव ठेवूया ना. रेमो हे नाव वेगळं याच्यातलं आहे, ख्रिश्चन याच्यातलं आहे. लोक काय म्हणतील हा विचार माझ्या तेवढा त्यावेळेला आला होता, काय म्हणतो. पण नंतर म्हटलं अरे यार आपण बायको पण माझी म्हणाली, मिसेस म्हणाली की एवढं प्रेम करता येतं, मग आपण दोघांना एवढं प्रेम करून लग्न केलंय ना, आता आपल्या मुलाला एवढं प्रेम आहे, त्याचं नाव त्याला काय करतं, चल तू ते रेमो नाव ठेव. आणि एक वेळ अशी आली, रेमो 3 ते 4 महिन्याचा होता, जेवत होतो. अचानक मला एक फोन आला, 8:15 वाजता, बरोबर टायमिंग माहिती. आप किरण हो, मी मराठीत सांगतो, तुम्ही किरण का? होय. रेमो डिसूजा सरांनी तुम्हाला बोलवलं. फोन खाली पडला, कोण कशाला माणसं कशाला बोलवतील. फोन कट झाला, मी कट केलं म्हणजे कट झाला होता तेव्हा, म्हणजे बंद झाला होता पडून. घाबरलो होतो, म्हटलं का घाबरत का नाही, असं जर फोन आला होता. मग नंतर फोन चालू केला, थोडा वेळ पुन्हा फोन आला, अरे भाई हम लोग मजाक नहीं कर रहे, हम लोग टीम से बात कर रहे हैं, आपको रेमो सर ने कल सुबह बुलाया है. म्हटलं मी सकाळी येऊ शकत नाही, मी म्हटलं रत्नागिरीत राहतो, पण रत्नागिरी किधर आहे, 400 किलोमीटर. एक काम करो, कल आप दोपहर तक आ जाओ, कोई टेंशन नहीं. करायचं काय, मी निशब्द रात्रभर झोप नाही, सकाळी जायचं म्हणलं काय करू. नाही बायको म्हणाले काय करू नका, गाडी आहे ना चला म्हणजे निघत. पण याला प्रवास करा एवढ्या याच्यातून लांबून, माझं मुंबईचं आहे म्हणून मी शौर्य आणि मी भायखळा, भायखळाच ना, हां भायखळाला गेलो.
भायखळ्याला गेल्यानंतर तिथे लॉनला थांबलो आणि वेळ आली रेमो सरांची भेटायची. ते बुय्या म्हणून पिक्चर होतं, त्याचं ते होते. आणि तुम्हाला खरं सांगू, देव कुठल्या रूपात भेटला तुम्हाला. आता आमचे नटराज दैव, त्यांचा अजूनही फोटो माझ्याकडे आहे. त्यांनी शंकराचा रोल करत होते, त्याच ह्याच्यामध्ये भेटले. बोला, तेच सगळं लूक होतं त्यांचं. किंवा आकाशच्या कातडीचं एक प्रक्रिया आणि पूर्ण असं. मला विश्वासच बसत नव्हता की मी अशा माणसाने मला बोलवलंय. त्यांनी का बोलवलं की बऱ्याच जणांची नावं गोंधळत होती, पार्टीला पोटं फुटलं. अशा एका माणसाने नाव ठेवलं, तुमचं नाव ठेवलं, त्या ह्याच्याने मला बोलवलं. मग भेट झाली. 15 मिनिटं त्यांनी मला जवळ घेतलं. 15 मिनिटं चहा आम्ही दिला स्वतःवर. जेवणच जायचं, आम्हाला काही माहिती नाही. पण आल्याला पहिला प्रश्न केला, रेमो कुठे. रेमो म्हटलं बाळ आहे, त्याला कुठे. पण जो बडा वगैरे ना उसको लेके आला. आता आम्ही कधीतरी जाऊ, नक्की भेट घेऊ किंवा पुन्हा फोटो दादा पाठवतो. हे आमच्या रेमोची स्टोरी. त्याच्यानंतर कोरोनानं तुम्हाला माहिती असेल काय हाल केली असतील. पण माझ्या पालकांनी मला साथ दिली त्यावेळेला. ऑनलाईन क्लास घेतो, मोजून 8 ते 9 मुलं, पण बरीचशी थोडी जॉईन झाली. पुण्यापासून अगदी मुंबई सांगलीपासून जॉईन व्हायची. त्यांना डान्स शिकायचं होतं, ऑनलाईन झालं सुरू. पण मध्ये एवढं सगळं थांबलं, ह्याचं काय. मग भाजी आणि मच्छी व्यवसाय केला. घरोघरी जाऊ, कारमधून मी भाजी आणि मच्छी विकायची. घरी जाऊ दिवसभरात. त्याच्यानंतर कोणाचं पार्सल द्यायचं ते पण करायचं. चिकन पार्सल म्हणा, मच्छी पार्सल किंवा काय वेगवेगळं काही असेल, आम्ही व्हेज नॉन व्हेज बॉक्स म्हणून सुरू केला. ते आम्ही केलेलं. म्हणजे आम्ही त्या गोष्टीला लाजलो नाही. उलट त्या गोष्टीचं हे करून बऱ्याचशा कोरिओग्राफरने भाजीपाल्याचा धंदा रत्नागिरीतल्यावाले नाही तेवढं सपोर्ट केलं, जे आहे म्हणजे कोरिओग्राफर्स किंवा कोणी असं एक कुणी केलं. पण बाहेरच्या लोकांनी कोल्हापूर, अगदी नागपूरपासून नांदेड, मला फोन आले होते, तुम्ही कसं केलं, काय केलं सांगा. म्हटलं भाजी घ्यायची ह्याच्यातून, आपल्या जे होलसेलर हे करतात तिथून घ्यायचं ना, आपण थोडेसे आपल्याला आपल्याला सुट्टी कशी करायची त्यांनी सुरू केली. हे व्हिडिओज म्हणजे मला ह्याचं ABP माझा असे जे चॅनल आहे 4-5 त्यांनी माझे कव्हर केलं होतं. मग तिथपासून नंतर एक वेगळा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर मग डान्स थोडासा थांबला होता. आणि काही गोष्टी अशा गोष्टी झाल्या की मला नाही सांगायच्या आहेत, थोड्या काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर थोडा सावरलो भरपूरशा गोष्टी. आणि आता डान्सला मुलं आहेत तशी. माझा मोठा मुलगा आता 11वीला आहे, सायन्सला आहे. ते झुंबा केलं. रत्नागिरीला पहिला मुलगा आहे. मुली खूप आहेत रत्नागिरी, झुंबाईस्ट असतं, कार्ड मिळालेलं. पण सगळ्यात पहिला मुलगा हा आहे. ह्याचं कारण ज्या झुंबा इन्स्ट्रक्टर आहे सगळ्यात पहिला रत्नागिरीला. त्याच्यानंतर आता हळूहळू आम्ही बरेचसे प्रोग्राम्स, इव्हेंट्स याच्यामध्ये घुसायला लागलो. रत्नागिरी महोत्सव आता येतो रत्नागिरी, ते सलग 24 वर्ष करतो. त्याच्यानंतर माझ्या डान्स अकॅडमीला आता 24 वर्ष पूर्ण होतील. पुढच्या ह्याच्यात 25 वर्ष लागली. सलग फक्त कोरोनात फक्त 1-1.5 वर्ष थांबलो होतो अजिबात. कारण डान्स हे आयुष्य म्हटल्यानंतर, आणि मी नंतर ती गोष्ट बोलतो, नक्की बोलेन काय विचार केला होतो, फक्त शौर्यशी शेअर केलं होतं, आज तुमच्याशी शेअर करतो. त्याच्यानंतर हे डान्सचा प्रवास चालू असताना मी विचार केला की माझ्याकडून डान्स कमी होतं, मी शिकवतो, पण आज लोकांना काहीतरी बघायला वेगळं मिळालं पाहिजे. या लोकांना कुठंतरी या कार्यक्रमात यायला पाहिजे. या अनुषंगाने किरण एंटरटेनमेंट म्हणून मी नावाने एक इव्हेंट सुरू करायचं होतं. तर मी सगळ्यात पहिला कार्यक्रम घेतला तो आजपर्यंत महाराष्ट्रात काय या इंडियामध्ये झालेला. आपण 10 नंबर काढतो, दिदी आई 10 नंबर काढतो. कधी लहान बाळांना ढोबरावर धावताना पाहिलेस, घरात पाहिलं असेल,
पण मी ती पहिली सगळ्यात स्पर्धा घेतली दुडू दुडू दौड स्पर्धा, ढोपरावर धावण्याची स्पर्धा. आणि काय म्हणजे तो त्या प्रतिसाद मिळाला असेल, इकडे तिकडे नुसती धावतायत मुलं, पालक चॉकलेट देतात काय हे करतायत, याच्यात ते नंबर सीझन 1 आणि सीझन 2 घेतली. खूप छान प्रतिसाद मिळाला. मग म्हटलं दुसरा कार्यक्रम काय करूया. आता महिलांसाठी यावेळेला खूप भरपूर वाव आहे, म्हणजे महिला बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम करतात असं कळलं. म्हणून मग मी ही गोष्ट रात्री 3-3:30ला आठवली. नाव पण तेच आठवलं असं तेव्हाच, मिसेस श्रावण क्वीन ऑफ रत्नागिरी. सीझन 2 म्हणजे 2 वेळा घेतल्या. गेल्या वर्षी 2024ला 1 सप्टेंबर घेतली स्पर्धा. आत्ता सध्या घेतलेली 17 ऑगस्टला घेतली होती ती एक स्पर्धा घेतली. आणि त्याच दिवशी 17 ऑगस्टला घेतली होती स्पर्धा प्रिन्स अँड प्रिन्सेस ऑफ रत्नागिरी, लहान मुलांसाठी फॅशन शो, दोन्ही फॅशन शो. आणि महिलांचा होतो तो पारंपरिक वेशभूषा घालायची, त्याच्यानंतर तुमचं एक वेस्टर्न आउटफिट ते पूर्ण असावं. आणि काही त्यांना बोलायचं नाही, काय नाही, तुम्ही हे करा, डान्स करायचं, ॲक्टिंग करायचं काय, आणि नंबर मजा त्याच्यात तुम्ही हे करून घ्या. आणि खरं सांगू, माझ्या या स्पर्धेला विवाहित आलेच होते, अगदी विधवा पण आल्या, घटस्फोटित पण आल्या. विचार करा, अशांना वाव दिल्यानंतर किती बरं वाटलं असेल, कारण अशा महिला खूप ठिकाणी जात नाही. मग असं करता करता अजून काय करूया. आता काय झालं माहिती आहे का, मला ती सवय लागली कार्यक्रम घ्यायची. म्हणून आता या 23 तारीखला, या 23 नोव्हेंबरला घेतोय डान्स विथ आई. आई मुलगा, आई मुलगी, 15 इंडिया कन्फर्म झालेले आहेत. अजून भाग घ्यायचा असेल कोणाला तर आपण 1-2 इंडी इथून घेऊ. तर हे घेण्यामागे कारण आहे, मला फोनवर सोडून सांगतात की मला एकटीला डान्स करायचं होतं, पण मला लोक काय म्हणतील, हसतील. मग तसं तुम्ही हे बरं केलं तर मुलगा किंवा मुलगी, मग आम्ही म्हणजे कॉन्फिडन्स आहे ना त्यांना तेवढा, ते बरं वाटलं त्यांना. त्यामुळे ती एक स्पर्धा आम्ही घेतो. हे असं करता करता एवढा हा प्रवास अजून मला चालवायचा आहे, खूप ठिकाणी चालवायचं आहे. आणि अशा काही गोष्टी आहेत की विसरलो असेल कदाचित काही गोष्टी, पण बऱ्यापैकी मी सांगितलं असं वाटतंय. डान्सचा प्रवास माझा थोडासा प्रवास, कारण डान्सने जे मला दिले ना, ओळख दिली आहे, तर त्या मी माझ्या वडिलांना आठवतंय, मी रागाच्या वरात असं बोललो होतो वडिलांना, आज ते नाही आहे, पण त्यांना हे पटलं होतं. मी त्यांना बोललो होतो, पप्पा मी नाव माझं बदलू का, काय बदललं. पप्पा बघा, किरण गोपीनाथ बोरसुटकर ना, किरण दास बोरसुटकर ठेवतो. तर ते पप्पा एवढं म्हणजे हसून गेले पुढे. पण एक नाही, माझं मोठेपणा असं नाही, मी एक असं सांगतो की माझा एक महोत्सव होता 13-14 एप्रिलला, साधारणतः 2014च, हो त्याच वेळेला वडिलांचं निधन झालं माझं. आणि मी महोत्सव होता दुसऱ्या दिवशी, आम्ही त्या दिवशी तयारी करत होतो सगळी, गाणी एडिटिंग मिक्सिंग वगैरे. आणि वडील हॉस्पिटलला होते. हॉस्पिटलला ते बोलायचं, तू येऊ नकोस, तू तयारी कर. त्यांना माहिती आहे की मी ह्यालाच स्टेजवरती गेलो की काय विसरणार, हे करणार नाही. मी कळालं की वडील गेलेत. पण तो कलाकार आपला तर आहे करत नव्हता ना. 3 भाऊ, आणि अशी वेळ आली की चिता द्यायची वेळ मलाच. चिताला भेट दिला, म्हणजे अग्नी दिला, आणि त्याच्यानंतर मग मी स्टेजवरती चढलो. म्हणजे ज्या दिवशी अग्नी दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेजवरती मी कार्यक्रम करायला होतो. आणि 27 दिवस हे असतात. म्हणजे माझा कार्यक्रम रत्नागिरी, चिपळूण, महाड असे दौरे होते. आणि मी त्यांना शब्द दिलेला होता, आणि अँकरिंग आणि डान्सर माझेच पाहिजेत असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे मी ते दिवस म्हणजे 12व 13व असेल घरी यायचो, संगमेश्वरला यायचो जिथे कुठे असेल, तिथून पुन्हा सकाळी लवकर. आणि तिकडच्या गावातले घरातल्यानी सगळ्यांना माहिती आहे की हा तापण्यातला नाही माणूस. त्यामुळे ते सगळे कार्य सकाळचे करायचे, मी तसंच जायचो, कार्यक्रम करायचो. अशी पण वेळ आली, म्हणजे अशी कला आम्ही म्हणतो
कुठल्याही कलाकारावरती अशी वेळ येते. पण का कोणाच ठाऊक, खरं तर कलाकार म्हणून जन्माला आलोय. स्वामी म्हणतात की ज्याच्या आयुष्यात खडतर प्रवास असतो त्यालाच सगळं म्हणजे भोगावं लागतंय आणि सगळं सुखकर पूर्ण सगळं होतं हे त्यांचं. त्यामुळे कदाचित या खडतर प्रवासात असं आलं असेल आणि एक सच्चा कलाकार काय असतो हे मला कळालं असेल ह्या अशा गोष्टींमुळे. खूप बरं वाटलं मला इथे बोलून. आज काही गोष्टी अशा ज्या उलगडता आल्या. आयुष्याचा एक छोटंसं पान होतं, छोटंसं पुस्तक म्हणा, ते ऐकून घेतलं व्यवस्थित. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि विनीत दादा आणि माझा असा संपर्क असतो. त्यांची मुलगी माझ्याकडे होती चांगलं, पण एकंदरीत आजकाल समोरासमोर नाही भेटलो. आजकाल फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, सगळं कळतंय. कोण कुठे कसा आहे सगळं कळत असतं. त्यामुळे त्याचे प्रवास बघतोय. आता मी मुलांना सांगत होतो की तलवार वगैरे बघतो, हे करतो ते करतो. त्यांना मी आता व्हिडिओ दाखवणार आहे. ते लाठीकाठी पण मुलं करतात तेव्हा ते लगेच आठवलं म्हणून बोलून घेऊ. आणि आता डान्स अकॅडमी चालू आहे. मुलं थोडी कमी आहेत डान्स क्षेत्रातून. मगाशी बोललो होतो की एक वेळ अशी आली होती, हल्ली झोप येत नाही रात्रीची जास्त, त्यामुळे रात्री काही चांगल्या अशा गोष्टी वाईटचाही चांगल्या वाईट गोष्टी आठवत असतात. अनुभव असेल तुम्हाला. तर त्यावेळेला अशी वेळ आली की सध्या रिसेंटली शटडाऊन, डान्स नको. कारण काही गोष्टीला असं होत होतं की जे आपल्याला पाहिजे आपण करतो एवढंसाठी तरी पण ते समोरून येत नाही डान्समुळे. मुलं कमी आहेत काय ह्या कारणामुळे कदाचित असे ते मनात विचार येत असतील. कारण इन्कम सोर्स कमी झाला. मी माझ्या मुलाला पण बोलून टाकलं. बाकी कोणाला असं सहसं बोलवत नाही. कारण माझ्या मी काही गोष्ट असेल तर माझ्या मोठ्या मुलाला लगेच बोलून देतो, नाही तर रात्री रेमोला तरी बोलत असतो. पण दुसऱ्या दिवशी विचार केला मी असं का बोललोय याच्यासाठी तर नाही ना. अरे ज्या डान्सने मला एवढं पर्यंत आणलंय तो डान्स आजपर्यंत पुढे घेऊन जाणार आहे मला. शटडाऊन करायची गरज काय, जे होईल ते होईल. आता इव्हेंट्स केले, मी डान्स नाही करत आहे पण बऱ्याच जणांना मी चान्स तरी देतोय. आणि आज बरीचशी मुलं रत्नागिरीत आहेत, डान्स स्वतःचा व्यवसाय करत आहेत डान्स म्हणून. हे खूप बरं वाटलं. पण कुठेतरी डान्सने मला एक दिलं होतं आणि माझ्याकडून ते दुसऱ्याला दिले आणि त्याला फायदा होतो. हे खूप बरं आहे. थँक्यू, खूप थँक्यू. काही राहिलं असेल तर माफी असेल. थँक्यू थँक्यू. हां चॅनलवर म्हणजे दूरदर्शन असेल, स्टार प्रवाह असेल, तिथे जेव्हा तुम्ही डान्स व्हायचे, बाकीच्या ठिकाणचे पण यायचे तिथे, तर तुमचा एखादा असा पाहिलं काय पसंत किंवा तिथं ना आपल्या रत्नागिरीत एक सायकलवाला होता, आठवतो विजय बिचारा. आता त्यांचा प्रॉब्लेम झाला म्हणून ते नाही येत आता सध्या. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. ते जेव्हा रत्नागिरी त्यांचा पण ते शो मध्ये गेले होते, ते पण बघितलंय हो. तू त्यांचा एक मी लगेच आठवलं म्हणून सांगतो. त्यांचा आमचा महेश जे आमच्या पण झालेला आमच्या वाडीत. ते होतं आम्ही एकत्र होतो. आता तिथे मराठी पाऊल पडतं म्हणून वेगवेगळे कंटेंट तिथे होते. तर त्यांचा एक प्रसंग आणि अजून एक सातारावाल्यांचा प्रसंग असतो. ते सायकलची बॅलन्स करायचे ना, आम्ही थक्क होतोच. पण अख्खा जो युनिट असायचं ना त्याचं, ते सगळे लाईटवाले वगैरे सगळे असे वाकून सगळे बघायचे. कारण डान्स आम्ही म्हटलं तर तुम्ही वरातीत पण करा, त्याला डान्स म्हणून. सायकलवर बॅलन्स कोण करणार एवढा? तलवारी घेऊन त्यांना म्हणजे इथे ते करायचे नाही, ट्यूब फोडायचे. आता ट्यूब फोडून आम्ही स्वतः तिथे पाहिले असे झाडे रट्टे असे पाठीवरती त्यांच्या पायावरती झाले. सायकल चालवताना ते स्टोव पेटवून हो इकडे बनवलं मी बघितलंय. चहा बनवायचे. चालू सायकल. आणि दुसरा प्रसंग ते हे साताराचा एक होता, माधुरी पवार आता सध्या मराठी हे आहे, ती त्यावेळेला होती तिथे त्यांच्याबरोबर. तर लोकनृत्य काय आहे, आम्ही कसं वेस्टर्न
क्लासिकल थोडासा फॉर्म घेतलेला, फोक किंवा लोकनृत्य हे फार थोडं कमी आम्हाला ज्ञान. त्यांनी जे सादरीकरण करायचं ना, अगदी नखशिखांत त्यांची जी वेशभूषा असायची, प्रत्येक म्हणजे माळ त्याला काय म्हणायचं आहे, ते कानातलं कुठलं घालायचं, त्याला प्रत्येकाला शब्द आहे, प्रत्येकाला गाणं ते प्रत्येकाला ते सांगितलं आम्हाला. मला माहीत नव्हतं. त्यांनी जे डान्स सादर केला, गोंधळ डान्स केला. आपण काय करतो, ते गोंधळ घेतो, स्टेप करतो, हे घेतो, दिवटी घेतोय. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे म्हणजे ते साताऱ्याचे साहजिकच त्यांचे ते राजे महाराजांचे, म्हणजे आम्हाला दादा खरं सांगायचं म्हणजे ना, तिथपासून खरं तर ना काही नृत्यांची ओळख मिळाली. हे तुम्हाला माहिती होतं का, फ्लाइंग डान्स म्हणजे आपण आता हे असतात बघा सर्कसमध्ये, बरोबर ना, तसं तिथे करायचं. तर कोणाला माहिती होतं, चॅनल म्हणून कळलं. म्हणजे ते आता आम्ही पण करू शकत नाही, कारण त्यांना प्रॅक्टिस एवढी लागते. ह्या दोन गोष्टी. आणि एनडी सर आता नाही आहेत, चंद्रकांत नाव सरांचं लक्षात नाही, एनडी स्टुडिओचे नितीन देसाई सर, त्यांच्या ऐकला आहे. त्यांनी तो आमचा परफॉर्म त्यांनी नंतर दाखवला चॅनलवाल्यांनी त्यांना. तो गुंडाचा रोल पण त्यांना कळाला की असं असं पकडलं होतं वगैरे, असं असं झालं तर त्यांना कळालं होतं. त्यांनी चहाला बोलवलं त्यांना. एकमेव रत्नागिरीला ग्रुप होता, एकमेव, त्यांनी आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये चहासाठी बोलवलं. म्हणजे आम्हाला एवढं बरं वाटलं ना की त्यांची एकच ती आठवण अशी आहे. इंडस्ट्रीला कोण गेलं असेल मला माहिती नाही, आत्ता तिथे बराच बदल झाला, पण त्यावेळेला जिथे जे चित्रपट जे व्हायचे आम्हाला आत्ता माहिती, तिथे अमेरिकेचं पण तिथे सेट उभे असायचे. एवढं सगळं होतं. म्हणजे त्यात खूप चांगला आठवण येईल. अजून काय असेल तर तुमचं लाईव्ह परफॉर्मन्स आम्हाला तिकीट काढून वगैरे बघता येईल नाही, पण एक काम करूया. शौर्याची झलक तरी हां चालेल नक्की. पण एक आहे लाईव्हचं नक्की मी करतो परफॉर्म, पण मी आधी थोडं कमी करतो परफॉर्म तब्येतीच्या वजनाच्या, कारण तेवढा प्रत्येकाला तो हे असतो. मी आत्ता मला आत्ताच काही ठिकाणी दबावाला म्हणायला लागत नाही, दबावाला आहे. तू जे प्रोग्राम करतोस तिथे तुझा परफॉर्म आणि तुझ्या मुलाचा परफॉर्म डुएट किंवा काहीतरी करायचं म्हणजे करायचं. मागच्या वेळेला मी करणार होतो, पण मी आयोजक असतो ना, आयोजक, तेव्हा मला ती भूमिका पार पाडता येते. कारण मला प्रत्येकाच्या गोष्टी बघायच्या असतात, स्पर्धक, परीक्षक, प्रेक्षक, सगळ्यांच्या गोष्टी बघायच्या असतात. पण एवढं नक्की शब्द देतो, माझा आता पुढे एक मोठा प्रोजेक्ट आहे. मला खरं तर तुमचा आशीर्वाद हवा आहे. जो काय असेल ते मी नक्की तुम्हाला सांगेन. जो रत्नागिरीतल्याने कुठलाही कोणाचा विचार केलेला नाही, ते रत्नागिरीत इथे मी करणार आहे पावसाळ्याच्या अगोदर, तेव्हा नक्की. आणि खास आमंत्रण शौर्य एक, हां शौर्य हो उचलायचं म्हणजे तुमच्या दोघांचा कुठला आहे परफॉर्म एकत्र?
छान सुंदर शौर्य. थँक्यू. आज आपल्या गोळपट्टाला मान्य म्हणून श्री किरण भोसुके आले. एक डान्स यालाच वाहून घेतलेले आणि तेच कवी म्हणून करत असलेले, त्यातल्या सगळ्या अडचणींवर मात करूनही डान्स हेच आयुष्य बनवलेले असे श्री किरण भोसुकर. त्यांना मी एकदा परत आमंत्रित करतो. आपण त्यांचा छोटासा सत्कार करूया. इथं महेश पालकर आलेले आहेत, आमचे मित्र. त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. तुझ्या पुढील सगळ्या आयुष्यासाठी शुभेच्छा. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा सगळ्या पूर्ण होत. तुझे 2 बाजीरावही साथीला आहेत तुझ्या, त्याच्यामुळे त्यासाठी शुभेच्छा त्याचं पुढील आयुष्यासाठी. सगळ्यांनी विनंती, आपण एक ग्रुप फोटोसाठी फक्त सगळं यापुढे. त्यानंतर आपण पुढच्या महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पुन्हा भेटूया एका वेगळ्या व्यक्तीबरोबर. सगळ्यांनी